लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा बहिणींनो, नुकतेच तुमच्या खात्यात आता मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले बरोबर। हे 1500 रुपये तुमच्या खात्यात 5 जून रोजी जमा झालेले आहेत बरोबर। 5 जून रोजी तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आणि बघा बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये येताच लगेच जून महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला। सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा, जून महिन्याचे 1500 रुपये देखील सुरू झाले आजपासून। तर बघा आजपासून सुरू झाले जून महिन्याचे 1500 रुपये। ज्यांना ज्यांना मे महिन्याचे पैसे आले त्यांनाच हे जून महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू झालेले आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आहे, आनंदाची अपडेट आहे। तर बघा, तर कोणाकोणाला आज जून महिन्याचे 1500 रुपये आले त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तसेच आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या देखील आपण बघणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार महत्त्वाच्या अपडेट देखील आलेल्या आहेत। त्या अपडेट पण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला आपण आता सर्व माहिती नीटपणे जाणून घेऊया। चला पटापट पहिले या व्हिडिओला लाईक करा। माझी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका ओके। आणि शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉट सिलेक्ट करा, येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर लाडक्या बहिणींनो, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या। तर मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि जून महिन्याचे पण 1500 रुपये येणे सुरू झाले। तर याच महिन्यात तुम्हाला मे महिन्याचे पैसे पण आले आणि जून महिन्याचे पण पैसे आले, म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 3000 रुपये आले बहिणींनो। ही आनंदाची अपडेट आहे। ज्यांना कोणाला जून महिन्याचे 1500 रुपये आले नसतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते सांगतो तुम्हाला। ते काम केल्यावरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींनो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे। तसेच आपण आज या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या ताज्या बातम्या आहेत, ताज्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कामाच्या बातम्या आहेत बरं भावांनो बहिणींनो, सर्वांनी ताज्या बातम्या बघा। सर्वांसाठी या ताज्या बातम्या असणार आहेत। पुढे पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघू। जे आपण अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेले आहेत त्या अपडेट पहिले आपण बघू आणि जून महिन्याच्या हप्त्या संदर्भात खुशखबर आपण बघू। त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत आजच्या ताज्या बातम्या ओके, ज्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत। कोरोना संदर्भात माहिती आहे बघा। कोरोना आता दिवसेंदिवस वाढतच आहे। कोरोना संदर्भात बातम्या आहे। त्यानंतर पावसासंदर्भात बातम्या आहे, पावसासंदर्भात बातम्या आहे। तसेच महत्त्वाचं म्हणजे अजून काही महत्त्वाच्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहेत। दमदार बातम्या आहेत सर्व आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा इथून ओके। हे बघा, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे काही येतच नव्हते। तर 20 मे रोजी सांगण्यात आलं होतं की 20 मेपर्यंत मे महिन्याचे पैसे 1500 रुपये येतील, परंतु पैसे काही जमा झाले नाही। आणि बघा, मे महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते आले जून महिन्यात हे पैसे आले 5 जून रोजी आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पैसे येऊन गेले। तर बघा, जून महिन्यात 5 जून रोजी 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या, कारण बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत। आता सर्व बहिणी वाट बघत आहेत जून महिन्याची। आता 5 जून रोजी तर मे महिन्याचे ते 1500 रुपये होते, मग आता जून महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला आणि जून महिन्याचे पैसे येणे सुरू आहेत। चला त्याबद्दल अपडेट बघा। आता तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती तुमच्यासाठी आहे। बघा बहिणींनो, आता तुमच्या खात्यात आता जून महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत, जून महिन्याचे 1500 रुपये, हे जून महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू, याबद्दल जी अपडेट आहे, जी माहिती आहे ती माहिती आपण आता इथे बघणार आहोत। खुश खबर आहे बहिणींनो, खुश खबर, आनंदाची अपडेट।
लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट. तर इथून व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो, सर्व अपडेट मी सांगतो. जून महिन्याच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते. एवढ्या दिवसांपासून तुम्ही सर्वच जण वाट बघत होते. अखेर तुमची प्रतीक्षा संपली बहिणींनो. मे महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात आले आणि आज परत जून महिन्याचे 1500 रुपये सुरू झाले. चला, याबद्दल जी माहिती आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊया. ताज्या बातम्या पण जाणून घेऊया. सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. आता तुम्ही इथून व्हिडिओ पूर्ण बघा. आलं लक्षात? तर बघा, ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे अशा बहिणींच्याच खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू झालेले आहे. चला मग, जून महिन्याचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात जमा झाले, कोणाकोणाला पैसे आले, याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया. तुम्हाला जरी जून महिन्याचे पैसे अजूनपर्यंत तुमच्या खात्यात आज रोजी आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला त्याबद्दल मी सांगतो. तर जून महिन्याचे 1500 रुपये आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे. ज्यांना कोणाला आले नसतील त्यांनी आता व्हिडिओ पूर्ण बघा. ते 1500 रुपये जून महिन्याचे तुमच्या खात्यात कसे येणार आहेत त्याबद्दल माहिती आपण इथे आता समजून घेणार आहोत. बघा, आता इथून तुम्ही माहिती नीटपणे समजून घ्या. चला लाडक्या बहिणींनो, आता इथून व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, अतिशय दमदार माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचं लक्ष लागले आहे. आधीच मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे. दरम्यान त्यानंतर जूनच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एवढ्यात जरी हे बघा, एवढ्यात तरी जूनच्या हप्त्याबाबत काही घोषणा होईल असं वाटत नाही. परंतु बघा, असं वाटत नव्हतं की जून संदर्भात निर्णय होणार नाही, परंतु सर्वात मोठी खुशखबर आली. जो जूनचा हप्ता होता ना 1500 रुपये, तो येणे सुरू झाले. सर्वात आनंदाची मोठी बातमी. तर बघा, समजून घ्या नीटपणे माहिती काय आहे. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी सांगतो. हे बघा बहिणींनो, मे महिन्याच्या हप्त्याला उशीर झाला. मे महिन्याचे पैसे येतील असं सर्वजण सांगत होते. आज येतील, उद्या येतील, परवा येतील असं सांगितलं जात होतं. परंतु मे महिन्याचे पैसे काही मे महिन्यात आले नाहीत. मे महिन्याचे पैसे मे महिन्यातच जमा होतील असं सांगण्यात आलं. परंतु मे महिन्याचे पैसे आता आले 5 जून रोजी. 5 जून रोजी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यामुळे सर्व बहिणी खुश झाल्या, कारण पैसे आले मे महिन्याचे 1500 रुपये. त्यानंतर हे पैसे जमा होताच सर्व बहिणी आता वाट बघत आहेत आणि सर्व महिलांचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागलेलं आहे, ते म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये. आता जून महिन्याचे 1500 रुपये, आता बघा तुम्ही, जून महिन्याचा हप्ता चालू आहे, त्यामुळे जून महिन्याचा जे काही पैसे ते याच महिन्यात यायला पाहिजे असं सर्वांची अपेक्षा आहे. तर बघा, त्याबद्दल माहिती बघा आता. तर बघा, जूनचा हप्ता कधी येणार, बघा जूनचा हप्ता कधी येणार याबद्दल माहिती बघा. आता जूनचा हप्ता कधी येणार या संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे डोळे लागले आहे. मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. एकाच महिन्यात महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहे. मे आणि जूनचा हप्ता एकाच महिन्यात होणार आहे. हे बघा, एकाच महिन्यात जमा केला जाणार आहे जून आणि मेचा हप्ता. तर याबद्दल आता सिंपल भाषेत समजून घ्या माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आता एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो सर्व गोष्टी. आता तुम्ही इथून व्हिडिओ पूर्ण बघा. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला जाता. इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, तर बहिणींनो इथे काय म्हटलेलं आहे बघा. तर मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मे महिन्याचे पैसे 1500 रुपये तुमच्या सर्वांच्या खात्यात आलेले आहेत, बरोबर. तर बघा,
आता या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। एकाच महिन्यात महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत। मे आणि जूनचा हप्ता एकाच महिन्यात जमा केला जाणार आहे बघा। तर इथे तुम्हाला समजलं का बहिणींनो? आता तुम्हाला मे महिन्याचे पैसे 1500 रुपये मिळून गेले बरोबर। हे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले। तर बघा अपडेट काय आहे, जून महिन्याचे जे पैसे आहेत जूनच्या एंडिंगपर्यंत अजून तुम्हाला 1500 रुपये येतील। म्हणून सांगतो तुम्हाला की अजून पैसे सुरू झालेले नाहीत। जून महिन्याचा हप्ता अजून सुरू झाला नाही। जून महिन्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला जूनच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत बहिणींनो। आलं लक्षात? चला पुढे बघा महत्त्वाची माहिती आता महत्त्वाची माहिती आहे, सर्वांनी ही माहिती समजून घ्या, अतिशय दमदार माहिती आहे बघा। लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी, आता ही बातमी अतिशय दमदार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात आहे। अनेक महिलांना निकषाबाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। यातील काही महिला सरकारी कर्मचारी आहेत, तर काही महिलांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला आहे। नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे। याच सोबत अनेक महिलांच्या घरात 4 चाकी वाहन देखील आहे, तरीही या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे। त्यासाठीच महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे बघा। सर्व लाडक्या बहिणींची पडताळणी होत आहे आणि पुन्हा ही पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे बघा। खात्यात 1500 रुपये जमा झाले की नाही कसं चेक करायचं त्याबद्दल आता थोडक्यात माहिती बघा। लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले आहेत, ते पैसे तुमच्या खात्यात आलेत की नाही ते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। तुम्हाला ऑनलाईन बँकिंग ॲपवर जाऊन तुम्ही खात्यात पैसे जमा झाले की नाही हे चेक करू शकता। याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एंट्री करून पैसे आलेत की नाही हे पाहू शकतात। आलं लक्षात? तर मे महिन्याचे पैसे येऊन गेलेले आहेत, सर्वांनी पैसे काढून घ्या। सर्वांच्या खात्यात मे महिन्याचे पैसे येऊन गेलेले आहेत। आलं लक्षात? तर बघा आता पुन्हा पडताळणी सुरू आहे, छाननी प्रक्रिया सुरू आहे। छाननी प्रक्रिया का सुरू आहे बघा त्याबद्दल माहिती। हे बघा भरपूर बहिणी सरकारी कर्मचारी आहेत, तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा ज्या बहिणी लाभ घेत आहेत त्यांना 500 रुपये येत आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत, आणि सरकारी कर्मचारी असाल 4 चाकी वाहन असेल तर अपात्र केलं जात आहे। त्यामुळे ही जी काही पडताळणी आहे ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि वेगवान सुरू करण्यात आली आहे। यामध्ये ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना या योजनेतून बाहेर काढले जात आहे। आलं लक्षात? तर लाडक्या बहिणींनो जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत 25 जूनपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या खात्यात। 25 जूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता येऊन जाईल तुमच्या खात्यात, ओके, अशी अपेक्षा आहे। ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली, सर्व माहिती नीटपणे सर्व माहिती आपण समजून घेतली सिंपल सोप्या भाषेत, ओके। चला आता आपण आजच्या ताज्या बातम्या बघूया। चला आजच्या ताज्या बातम्या बघा। आता तुम्ही सर्वात मोठ्या बातम्या, ताज्या बातम्या। पहिली बातमी आहे, आनंदाची बातमी आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार वाढ। तर बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता मानधनात वाढ होणार आहे बघा। महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी, हे बघा अंगणवाड्यांमधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे। तर बघा महत्त्वाची अपडेट, मोठी बातमी, हे बघा मुख्य सेविकांच्या मानधनात 700, सेविकांना 500 आणि मदतनीसांना 300 रुपयाची वाढ करण्यात आली आहे बघा। आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी। तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, मुख्य सेविकांच्या मानधनात 700 रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि सेविकांना 500 रुपयाची वाढ आणि मदतनीसांना 300 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। ही सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तर बघा आनंदाची बातमी आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी। तर बघा आपण ही पहिली बातमी इथे बघितलेली आहे। तर पुढे अजून 3 बातम्या आहेत, म्हणजे टोटल 4 बातम्या आपण बघणार आहोत। कामाच्या बातम्या आहेत, सर्व महत्त्वाच्या बातम्या आहेत। चला ही बातमी तुम्ही समजून घेतली, ही बातमी तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत मी सांगितली। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला आता पुढील महत्त्वाची बातमी नंबर 2 बघा, सर्वात मोठी बातमी आहे। चला आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर
2. तर बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता, सर्वात मोठी बातमी आहे. राज्याला अतिवृष्टीचा धोका, 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट, मेघगर्जना, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस. बघा, पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. पावसाचं वातावरण सर्वीकडे झालेलं आहे आणि पावसाचा मोसम आलेला आहे. हे बघा, जून महिना जरी सुरू झाला तर जून महिन्यापासून पाऊस येऊन जातो. तर बघा, पावसासंदर्भात आता 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर राज्याला अतिवृष्टीचा धोका सांगितलेला आहे, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस येणार आहे. चला ही बातमी आपण समजून घेऊया, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, राज्यात पुन्हा सक्रिय झाला असून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून काही भागात जोरदार सरी पडत आहेत, तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिल्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी सांगितले. बघा, पंजाबराव डंक यांनी जी माहिती दिली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी. हे बघा, तर जोरदार सरी काही ठिकाणी पडत आहे, जोरदार पाऊस काही ठिकाणी होत आहे, तर काही ठिकाणी तर पावसाचं आतापत्ताच नाही, असं सध्या वातावरण आहे. पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर आज वादळी वारे, विजा आणि मध्यम पर्जन्याची शक्यता आहे. राज्यातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांची मान्सून उत्तरी सीमा स्थिर आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, महाराष्ट्रापासून तेलंगणा ओलांडून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून 1.5 किमी उंचीवर एक द्रोणिका रेषा जात आहे. त्यामुळे पुढील 5 ते 6 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बघा, पुढील 24 तासात कोकण, गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील 1 ते 2 किंवा 1 ते 2 आणि विदर्भातील 2 ते 3 जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बघा, ही पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी होती, बातमी नंबर 2. आता सर्वीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे, आता सर्वीकडे पाऊस येणार आहे. पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी समोर आली होती. चला ही बातमी आपण समजून घेतली, या बातमी संदर्भात तुम्हाला सर्व माहिती दिली. आता पुढील बातमी समजून घ्या. चला ही बातमी पण तुम्हाला समजली, पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी ती. आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. सर्वात मोठी बातमी कोरोना संदर्भात. हे बघा, राज्यात गेल्या 24 तासात 98 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण ते आपण बघणार आहोत. कोणकोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत याबद्दल पण माहिती भेटणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, 24 तासांमध्ये 98 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यात 42 आणि मुंबईत 34 ॲक्टिव्ह केसेस असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही महत्त्वाच्या शहरांप्रमाणेच राज्यातील इतरही जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर वाढ होत असल्याने ही एक चिंतेची बाब मानली जात आहे. तर बघा, सध्या महाराष्ट्रात 577 सक्रिय रुग्ण असून प्रशासनाकडून योग्य ती जे आहे खबरदारी घेतली जात आहे. तर जानेवारी 2025 पासून मुंबईमधील एकूण रुग्ण हे बघा, तर रुग्णांची संख्या 612 वर पोहोचली आहे. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत संदिग्धीने ग्रस्त असलेले 17 आणि इतर 1 असे एकूण 18 रुग्ण दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. तर बघा, आता
कुठे कुठे किती रुग्ण आहेत त्याबद्दलची माहिती आहे, ती माहिती समोर आलेली आहे. हे बघा, पुणे मनपा 42, मुंबई 37, ठाणे मनपा 1, नवी मुंबई मनपा 4, कल्याण मनपा 3, मीरा भाईंदर 7, त्यानंतर पनवेल मनपा 7, पुणे 2, पिंपरी चिंचवड मनपा 6, सातारा 1, मनपा म्हणजे महानगरपालिका. ओके. कोल्हापूर मनपा 1, सांगली महानगरपालिका 1, छत्रपती संभाजीनगर 1, त्यानंतर परभणी मनपा 1. ओके. तर अशा पद्धतीने कुठे किती रुग्ण आहेत त्याबद्दल माहिती ही मी तुम्हाला दिलेली आहे. कोरोनाचं तुम्ही बघतच आहात, दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे आणि एक ही चिंतेची बाब आहे बरं. आणि माझं तुम्हाला सर्वांना एकच म्हणणं आहे, तुम्ही सावध राहा, सतर्क राहा आणि व्यवस्थित गर्दीमध्ये जाणं टाळा, कारण कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट आलेला आहे. त्यामुळे थोडं तुम्ही लक्षपूर्वक राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी तुम्ही समजदार आहात, मी काय सांगत आहे ते तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, कोरोना संदर्भात ही बातमी महत्त्वाची होती, ही बातमी आपण समजून घेतली. चला आता पुढील शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा शेवटची बातमी. चला शेवटची बातमी बघा. आता शेवटची बातमी आहे 4 नंबर. पाकिस्तानने पाण्यासाठी भारताला पाठवली 4 पत्रे, सिंधू नदीचे पाणी वळवण्याच्या हालचालींना वेग. बघा बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने भारताला एका मागोमाग 4 पत्रे लिहून सिंधू जल वाटप करार पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार तात्पुरता स्थगित केला होता. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यात बहुसंख्येने पर्यटक होते. तेव्हापासून पाकिस्तान सातत्याने हा करार पुन्हा अंमलात यावा यासाठी भारताकडे प्रयत्न करत आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. हे बघा, पाकच्या जलसंपदा, हे बघा जे काही पाकिस्तानचे जलसंपदा मंत्रालय आहे, पाकच्या जलसंपदा मंत्रालयाकडून 4 पत्रे आलेले आहेत. तर बघा, पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी ही पत्रे लिहिली असून त्यांनी भारताला करार पुन्हा लागू करण्याची विनंती केली. पहिलं पत्र ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाठवण्यात आलं होतं, तर उर्वरित 3 पत्र त्यानंतर पाठवण्यात आले आहेत. भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने ही पत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बघा, जी पण पत्र आलेली आहेत पाकिस्तानकडून ती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे कारवाईसाठी ती पत्र देण्यात आलेली आहेत. आता ही माहिती जी आहे सूत्रांनी दिली आहे, तर अशी ही माहिती समोर आली. ती पाकिस्तानने जो आता पाण्यासाठी ते किलबिल करत आहे, पाण्याची टंचाई त्यांच्याकडे आता भासलेली आहे. कारण सिंधू नदीचं पाणी जे आहे ते थांबवण्यात आलं होतं, कारण ज्याप्रमाणे पहलगाम इथे हल्ला झाला होता, त्या हल्ल्याला मुंहतोड जॉब ऑपरेशन सिंदूर नावाने दिलं होतं. भारताने पण पाकिस्तानला मजबूत ठोकलं होतं, आपण सर्वांनी बघितलं. तर असा आगाऊपणा केला तर पाणीच काय सर्व बंद केलं जाईल. ठीक आहे, आता बघा त्यांनी 4 पत्रे दिलेले आहेत. सिंधू नदीचे पाणी वळवण्याच्या हालचालींना वेग आणि सिंधू पाणीसाठी 4 पत्रे त्यांनी दिलेले आहेत. आता शासन यावरती काय तोडगा काय निर्णय घेतं ते पुढे बघणे फार गरजेचे आहे. जेवढी माहिती आली होती तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली. ओके. तर बघा, पाकिस्तानने पाण्यासाठी भारताला पाठवली 4 पत्रे, त्याबद्दल जे 4 पत्रे आलेले आहेत ते आता परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पुढील कारवाईसाठी भारत सरकारने, हे बघा, भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने जी पत्रे आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवलेली आहेत. ओके, सूत्रांकडून ही माहिती दिलेली आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील महत्त्वाची माहिती समजून घ्या. तर आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या होत्या, कामाच्या बातम्या होत्या, मोठ्या बातम्या होत्या, त्या सर्व बातम्या आपण जाणून घेतल्या. आणि पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. तर
लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व माहिती समजून सांगितलेलं आहे. तर बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, आता नुकताच तुमच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत. लगेच तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे येतील असं नाही. जून महिन्याच्या पैशासाठी थोडा वेळ असणार आहे. जूनच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे पण येऊन जातील बहिणींनो. म्हणजे एकाच महिन्यात तुम्हाला 3000 रुपये, म्हणजे 5 जून रोजी तुम्हाला पैसे मिळाले 1500 रुपये मे महिन्याचे, आणि जूनच्या एंडिंगपर्यंत अजून 1500 रुपये येऊन जातील जून महिन्याचे. टोटल झाले 3000 रुपये, म्हणजे एकाच महिन्यात तुम्हाला 3000 रुपये मिळून जातील बहिणींनो. ओके, ठीक आहे. सर्व माहिती आपण बघितली. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन माहितीसोबत. तर सर्व माहिती आपण जाणून घेतली. सिंपल सोप्या भाषेत सर्व माहिती तुम्हाला सांगितलं आहे. तर माझी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही पटापट या व्हिडिओला लाईक करा पटापट. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद बहिणींनो. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.